Thank you so much, Dr. Shubha and Dr. Aruna, for sharing your valuable insight on this crucial topic of menopause. Now, let's move on to another important and fascinating topic: nourish to flourish, nutrition and lifestyle. Nutrition involves consuming healthy and balanced diet, which is essential for overall health and development. A poor diet can negatively affect various aspects of our health and well-being, leading to range of health issues. In addition to diet, other lifestyle factors such as physical activity levels, recreational drug use, and sleep pattern also plays a significant role in our health and can influence our nutritional choices. I once again invite Dr. Aparna Dixit to introduce our panelists. सो आता आपण पुढच्या पॅनल डिस्कशनला सुरू करूया. माधुरी सहस्त्रबुद्धे मॅडमना इथे बोलवते. मानसशास्त्र, समाजकार्य, संपर्क माध्यम आणि पत्रकारिता या विषयांमधलं उच्च शिक्षण घेऊन गृहिणी, उद्योजिनी, बालकारणी आणि राजकारणी अशा भूमिका त्यांनी कर्तव्य तत्परतेने पार पाडल्या आहेत आणि पाडत आहेत. मुलांसाठी नाट्यछटा आणि नाटुकल्यांचे लेखन, तर पालकांसाठी सुजाण पालकत्व या विषयावरील लेखन त्यांचं प्रसिद्ध आहे. आता बसल्या बसल्या त्यांनी एक छोटीशी कविता केली आम्ही बोलत असताना आणि खूप सुंदर केली. सिस्टीम मध्ये बदल हवा असेल तर सिस्टीम मध्ये जाऊन तो केला पाहिजे हे त्यांचं तत्व असावं. त्यासाठी त्या पुणे महानगरपालिकेमध्ये खूप कार्यरत सभासद आहेत आणि एक शिक्षित आणि सॉर्टेड स्त्री राजकारणी आपल्याला त्यांनी दिलेली आहे. सकस हे नाव सगळ्यांनी ऐकलं असेल, आज सकाळचा ब्रेकफास्टच झाला असेल. सकस हे प्रोडक्ट्स जे आहेत ते त्यांचं कौटुंबिक उद्योग आहे त्यांचा आणि ते सुद्धा त्या खूप समर्थपणे सांभाळतात. त्यांच्या नावाने पण अनेक पुरस्कार आहेत, फक्त दोनच सांगते जे रिसेंट आहेत. दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजच्या विमेन अचीवर अवॉर्ड त्यांना मिळालेला आहे यावर्षी आणि मराठवाडा सेवक प्रतिष्ठानचा राज्यस्तरीय महिला समाज रत्न हा सुद्धा पुरस्कार त्यांना मिळालेला आहे. आणि त्यांचा अजून एक विशेष म्हणजे रांगोळी काढणे हा त्यांचा छंद. आपण आता छंदांबद्दल बोललो. सो त्या रोज तुळशी वृंदावनासमोर रांगोळी काढतात आणि कोविड काळात काढलेल्या त्यांच्या रांगोळीचं एक संकलन ई बुक स्वरूपात त्यांनी पब्लिश केलेलं आहे. सो लेट्स हॅव त्यांचं स्वागत करूया. या पॅनल डिस्कशन मधल्या दुसऱ्या गेस्ट नाही आहेत, आमच्या घरच्याच आहेत. डॉक्टर अर्चना आनंदपुरे, त्या व्हाईस प्रेसिडेंट आहेत टेक्सास स्कूल ऑफ मेंटल हेल्थ मध्ये. त्यांचं न्यूट्रिशन सायन्स आणि डायटिस्ट मध्ये त्यांची PhD आहे. त्यांच्याबरोबर आम्ही रोज लंच करतो, म्हणजे आमचं काय होत असेल. परवा एक मिठाईचा बॉक्स त्यांनी आणला होता, त्यांनी घेतल्याशिवाय आम्ही कोणी हात लावला नाही. तर त्या एक्झिक्युटिव्ह डिरेक्टर होत्या सिम्बॉयसिस स्किल्स आणि प्रोफेशनल युनिव्हर्सिटीमध्ये आणि अनेक रिनाउंड मॅनेजरियल रोल्स त्यांनी दुबई, बहरीन आणि इंडियामध्ये घेतलेले आहेत. आता आमच्या नवीन एक प्रोजेक्ट येतोय ज्याच्यामध्ये आम्ही ओबेसिटी आणि मेंटल हेल्थचं कॉम्बिनेशन करून एक सुंदर कोर्स लॉन्च करतोय. त्याच्या त्या मुख्य कंटेंट डेव्हलपर आहेत आणि त्यामुळे आमचं भरपूर सध्या ब्रेन स्टॉर्मिंग चालू असतं ज्याने आमचं बरंच वजन कमी होतंय सध्या. त्यांचं स्वागत करूया आणि आपण ह्या पॅनल डिस्कशनला सुरुवात करूया. वेलकम माधुरी मॅम, वेलकम अर्चना मॅम. हॅलो. सो पुन्हा एकदा भारदस्त व्यासपीठ तयार आहे पुढच्या विषयासाठी, न्यूट्रिशन आणि लाईफस्टाईल. माधुरी मॅम, माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे. सकस फूड आणि मसाला मिल्सचा तुमच्यावर काम करणाऱ्या स्त्रियांच्या आयुष्यात तुम्ही कसं कॉन्ट्रीब्युशन करता असं वाटतं, आणि सकस मार्फत अशा काही इनिशिएटिव्ह चालले जातात की ज्याच्यामुळे स्त्रियांचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढायला मदत होते? नमस्कार सगळ्यांना. आदरणीय थत्ते मॅडम, अरुणाताई, शीतल,
आणि मी आधी आभार मानते डॉक्टर शिरीषा साठे आणि अर्चना मॅडमचे की मला आजच्या तुमच्या ह्या कार्यक्रमात सहभागी करून घेण्याची संधी मिळाली, सहभागी करून घेतलं तुम्ही. आणि अस्मी उपक्रमाचा 6वा वर्धापन दिन आणि पुणे चॅप्टरचा आज उद्घाटन, पहिला दिवस, तर याच्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा. थँक्यू. तर महिलांच्या मानसिक स्वास्थ्याच्या दृष्टीने हा एक चांगला उपक्रम आपण सुरू केलेला आहे. आणि मला वाटतं आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्याला लाईफ इज वर्थ लिव्हिंग असं वाटणं महत्त्वाचं आहे. आणि ते म्हणजे प्रत्येकच टप्प्यावर, अगदी लहान मुलं सुद्धा हल्ली इतकं निगेटिव्ह काहीतरी बोलतात की काळजी वाटायला लागते. तर त्यामुळे ते आणि म्हणजे मला तर असं वाटतं आपल्याला दिवस सगळा आकारण प्रसन्नतेने जगता आला ना की बस काही नको एवढंच मला वाटतं. आणि असं झालं आणि त्याच्यामध्ये एक असं वाटतं की आपण सोशली युजफुल असणं हे त्याच्यामध्ये खूप एक आपली चांगली भावना निर्माण करतं. म्हणजे तुम्ही जसं मगाशी म्हणालात की घरातल्या कोणाला आपली गरज नाही, अरे पण समाजाला एवढी गरज आहे ना आणि तिथे कोणीच नाहीये म्हणजे आपल्याला खूप स्कोप आहे ते करण्यासाठी. त्यामुळे ते छान वाटतं. तर त्यामुळे आपण सोशली युजफुल झालो तर खूप छान. अगदी अगदी. आणि अगदीच दोन मिनिटात मी फक्त बोलते अगदी की आपल्या सगळ्यांमध्ये अनलिमिटेड एनर्जी असते, अपरिमित ऊर्जा. आणि शेवटी ती ऊर्जा आहे, ती वाट काढणारच बाहेर. तिला जर सकारात्मक वाट मिळाली तर समाजात काहीतरी चांगलं घडतं आणि क्रिएटिव्ह घडतं. आणि तिला नकारात्मक वाट मिळाली तर विघातक गोष्टी घडतात. हे आपण बघतो रस्त्यावर जे काय दगडफेक असेल, कुठल्याही निगेटिव्ह घटना. म्हणजे मी मुलांबरोबर काम करत असल्यामुळे मला हे जास्त जाणवतं. तर आपण पहिलं म्हणजे आपली आवड ओळखून आपलं आयुष्य सत्कारणी लावलं पाहिजे असं एक मला वाटतं. आणि म्हणजे 12.5 वर्षात मी राजकारणात आल्यापासून म्हणजे वेळेचं फारच मारामारी सुरू झाली. त्यामुळे गेल्या 12.5 वर्षात मी टी व्हीवरची एकही सिरियल पाहिली नाही. मी फक्त बातम्या बघते. तर मी एकही सिरियल पाहिलेली नाही आहे. आणि त्यामुळे माझं काहीच अडलं नाही. म्हणजे हा मुद्दा मी फक्त रुपालीताई आधी घेते की त्यामुळे माझं काहीच अडलं नाही. उलट माझं मन शुद्ध राहिलं असं मी मानते. ते खरंच शिरीषा की स्पर्धा, ईर्ष्या, सूड, हेवा, मत्सर यासारख्या विकारी भावनांपासून मी दूर राहिले आणि माझं मानसिक प्रदूषण झालं नाही काही. म्हणून मी इथे हे मुद्दाम सांगू इच्छिते. आणि त्याच्यात माझा इतका वेळ वाचला की मला खूप चांगलं काम करता आलं. कारण मग वाचन होतं, आपल्या आवडीच्या विषयांवर काहीतरी भाषणं करायची असतात, काहीतरी चांगले मुद्दे मिळतात. तर ते एक माझं म्हणजे मानसिक प्रदूषण झालं नाही. आपण मेंटल हेल्थ बद्दल बोलतोय, महत्वाची गोष्ट. इतक्या जणांचं मानसिक प्रदूषणामुळे जसं त्या म्हणल्या तसं मला हे होणारच आहे सगळं, आमच्या घरात असंच काहीतरी घडणार आहे असं जे वाटतं ना ते पण नाही. आणि आयुष्यामध्ये आपल्याला जर काही मिळवायचं असेल ना तर टू रन एक्स्ट्रा माइल्स याची तयारी ठेवली पाहिजे. महिलांनी तर ठेवलीच पाहिजे. म्हणजे मी माझ्या आईचं माझ्या खेडेगावातलं माझं जे बालपण आहे त्यातलं आयुष्य बघितल्यानंतर की तेव्हा सहज काही कोणीतरी असं प्लॅटरवर आणि आपलं कौतुक करून हातात आणून देईल हे इम्पॉसिबल आहे, हे नक्कीच मनाशी समजा. आणि त्याच्यासाठी आपल्याला झगडायला पाहिजे. आणि ते जर एक्स्ट्रा माइल रन करायची तयारी असेल ना तर काहीच नाही, मस्त आहे आयुष्य. आणि माझा तर एक 7 अक्षरी मंत्र आहे, करून तर बघू. अगदी. कुठे कोणाला आयुष्यात यश प्रॉमिस केलंय का कोणी? नाही. मग आपल्याला आयुष्यात अपयश आलं तर काय बिघडतं? काही बिघडत नाही. पण प्रयत्नच न करणं म्हणजे तिथेच 50% 100% अपयश. मग प्रयत्न करून अपयश आलं समजा तर ठीक आहे ना. तर म्हणून करून तर बघू हा मंत्र मी जपल्यामुळे मला टेन्शन येत नाही. आता राजकारणात आल्यानंतर सुद्धा इतक्या अवघड गोष्टी आम्ही अंगावर घेतो पण त्याचं मला टेन्शन येत नाही, कारण करून तर बघू. म्हणजे इतका हा एक सोपा मंत्र आहे. म्हणजे सोपा मंत्र पण तो सगळ्यांना उपयोगी पडणार. करून तर बघू, अस्मी जॉईन तर करून बघू पुढे. बरोबर. आणि खरोखरी त्याला यश येतं हे. आणि जसं तू म्हणालीस तसं की आम्ही 7 जुलै 86ला सकसची स्थापना झाली आणि त्या गोष्टीला आता 38 वर्ष पूर्ण होऊन गेली आहेत. पण शहरी महिला तरी त्या काळात अर्थार्जनासाठी बाहेर पडण्याचं प्रमाण खूप वाढलं होतं. आणि ते झाल्यामुळे मी आणि माझी जाऊ काही आम्ही दोघी नोकरी करत नव्हतो.
तर पण आम्हाला आमच्या मैत्रिणींची कुचंबणा जाणवत होती की घरातलंही करायचं बाहेरचंही करायचं, तर ह्याच्यात आपण काय करू शकू, तर त्यांना मदत होईल असं. कारण आमचा पारंपरिक गिरण्यांचा व्यवसाय आहे, तर त्यामुळे गिरण्यांची तज्ज्ञता, ग्राइंडिंगमधलं स्किल आमच्या हाती होतं. तर ह्याच्यातनं काय डायव्हर्सिफिकेशन करू शकू, तर त्याच्यातनं सकसचा खरं तर जन्म झाला. आणि महिलांना पिठं हाताशी मिळाली तर आपल्याला स्वयंपाकाला सोपं होईल आणि ती तेवढीशी आपली समाजाला मदत होईल, असं म्हणून आम्ही ते सुरू केलं. आणि त्यामुळे म्हणजे बेसिकली त्यावेळेच्या, आता ह्या गोष्टी काहींना म्हणजे आठवणार पण नाहीत की धान्य भरणं, निवडणं, ऊन दाखवणं, चाळणं, पाकडणं, दळून आणणं यातलं कोणी बहुतेक काही करत नसावं. पण त्यावेळेला मी 38 वर्षापूर्वीची गोष्ट सांगते. तर त्यामुळे ह्या गोष्टीतनं त्यांची सुटका होईल आणि तो वेळ बँकांची कामं, पोस्टाची कामं त्या काळी जे बायका करायच्या साधारण मुलांना पोचवणं आणणं वगैरे असं, तर ते करायला त्यांना वेळ मिळेल म्हणून गहू, ज्वारी, डाळ, तांदूळ अशा 4 पिठांनी आम्ही सुरुवात केली. आणि आता ते 114 जिन्नस आमचे झाले, त्याच्याही पेक्षा जास्त झाले. आणि अगदी सुरुवातीला आम्ही असं दळून फक्त स्टीलच्या डब्यांमध्ये भरून ठेवायचो आणि जसं लोक मागतील तसं, म्हणजे मी पण काउंटरवर उभं राहून अर्धा किलो 1 किलो असं वजनं वगैरे करून नेलेली आहे. पण त्या काळी पिठं विकत घेणं म्हणजे उठवळ बायकांचं लक्षण आहे असं समजलं जायचं. म्हणजे गिल्ट होता त्यावेळेला बायकांच्या मनामध्ये. आणि आपल्याला कोणी असं म्हणजे उठवळ बाई समजेल का काय म्हणून असं म्हणजे पिशवीत घालून तो पुडा न्यायचा घरी. म्हणजे पाहत किती फरक झालाय काळामध्ये की तो पुडा पिशवीत घालून घरी न्यायचा. आणि सासवा यायच्या, बरं का, मी दुकानातच असायची, तर सासवा यायच्या. माझ्या राज्यात असं कधीही नव्हतं बरं का, पण आता सुनेच्या राज्यात गुरुवार गिरण्या बंद, काही प्लॅनिंग नाही, दळण केलेलंच नाही, त्यामुळे आज 1 किलो पीठ न्यायला मी आली. तर अत्यंत अपराधी भावनेने त्या खरेदी करायच्या, असा तो काळ होता. आणि ते पीठ संपेपर्यंत त्या सुनेला ऐकायला लागत असेल. हो. आणि म्हणजे सुनेनी लाज आणली हो अगदी मला, म्हणजे मला सकसमध्ये यायला लागलं असं ती म्हणायची. आणि आता 38 वर्षानंतर आमचे इतके ग्राहक म्हणतात की गेली 25-30 वर्ष आम्ही काही गहू भरलेला नाही, आम्ही काही तांदूळाचं पीठ आम्ही गिरणीत जात नाही, आम्ही सकसच घेतो आणि आम्ही अवलंबून आहोत. म्हणजे गिल्ट पासनं आता प्राऊड पर्यंत की आम्ही, अगं बाई तू पण सकसमध्ये येतेस का, हाय कशी आहेस वगैरे असं दुकानात बोललं जातं. तर इतका काळ बदललेला आहे. आणि तुम्ही जे म्हणतात की काय मदत झाली समाजाला, तर म्हणजे कशावर तरी विसंबण्याजोगी गोष्ट आहे. म्हणजे रास्त दरामध्ये आणि चांगल्या क्वालिटीचं असं मिळणं हे समाजाची गरज होती, तेवढी ओळखून आम्ही त्याच्यावर काम केलं. दुसरं सांगते, कोविडच्या काळामध्ये घरोघरी मदतनीस महिला येत नव्हत्या. त्यावेळेला पोळी भाजीची इतकी प्रचंड गरज होती की म्हणजे ज्यांना आमचं घर माहिती आहे तिथपासून ते मागे पेट्रोल पंपापर्यंत वगैरे अशा लाईनी लागायच्या. बरं, आमच्याकडे जेमतेम 30% स्टाफ असायचा त्यावेळेला, त्यामुळे खूप लोड आमच्यावर येऊन आम्ही मात्र एकही दिवस, म्हणजे त्यावेळेला आलेलं मे महिन्यातलं म्हणजे 1 मे वगैरे आमच्या ज्या नेहमीच्या सुट्ट्या असतात त्या पण म्हणजे जास्त पैसे देऊन स्टाफला बोलवून आम्ही लोकांची गरज भागवली. कारण खूप ज्येष्ठ नागरिक आमच्यावर अवलंबून असतात, त्याचं आम्हाला भान नेहमी ठेवावं लागतं. आणि त्या काळात नवऱ्यांच्या नोकऱ्या गेल्या होत्या आणि आमच्याकडे ह्या कामात असलेल्या 50 बायकांनी त्यांची घरं चालवली. म्हणजे दोन्ही आहे ते की आपण समाजासाठी काहीतरी करतो आणि त्याच्यातनं असं घडतं की त्या बायकांना पण घरं चालवायला त्याची मदत झाली, असं त्यातलं आहे. आणि म्हणजे समाज जसा बदलला, हे जसं बदललं तसं आम्ही की काय काय पदार्थ पण आमचे खूप बदलत गेले. म्हणजे पिठांची सवय झाली, मग हळूहळू सकसच्या इतर पदार्थांची सवय झाली आणि मग आम्ही अवलंबूनच म्हणजे एक उदाहरण फक्त सांगते की दाण्याचं कूट आम्ही सुरू केलं, आता दाण्याचं कूट पण विकत घ्यायचं का असं बायका म्हणायच्या. आणि आता सांगायला आनंद वाटतो की आमचं दरमहा 2 टन तरी कमीत कमी दाण्याचं कूट होतं आणि आता श्रावण महिन्यात कमीत कमी 3 टन. आणि इतकं की आमचं बालरंजनचाच एक विद्यार्थी सायकलवरनं धावत म्हणजे असा आला आणि मला म्हणला, ताई दाण्याचं कूट दे पटकन. म्हणलं का रे एवढी घाई, तर म्हणे नाही, आईने घरी बटाटे फोडणीला टाकले.
तर म्हणजे बटाटे चिजेपर्यंत कूट पोचलं पाहिजे, कूट पोचलं पाहिजे. म्हणजे अशा गमती होतात. पण ती खात्री असल्यामुळे एक निर्धास्तपणा असतो की चला हा जाऊन पटकन आणू शकतो आणि आपली वेळ भागू शकते. तर एवढाच. खूपच छान माधुरीताई. आणि एकदम वातावरणात सुद्धा एकदम असा उल्हासच आला तुमच्या बोलण्याने. अर्चना मॅडम, मला पुढचा प्रश्न तुम्हाला आहे की आपण आता पीठ, पदार्थ, दाण्याचा कूट अशा बऱ्याच गोष्टी ऐकल्या, तर मॅडमकडनं जरा समजून घेऊयात की न्यूट्रिशनचं आपल्या आयुष्यातलं महत्व काय आणि न्यूट्रिशन म्हणजे नेमकं काय. छान प्रश्न आहे. सर्वप्रथम मी माझ्या आधीच्या पॅनलिस्टचे आभार मानते की त्यांनी फारच सुंदर डिस्कशन केलं. स्त्रियांचे अनेक प्रश्न कसे त्यांना हाताळता येईल ह्याच्यावर थोड्या बहुत प्रमाणात मार्गदर्शनही झालं. माधुरीताईंबरोबर मी आजचं पॅनल शेअर करते ही माझ्यासाठी खूपच भाग्याची गोष्ट आहे. आणि मला असं वाटतं की ह्या ज्या पद्धतीने बोलल्या आहेत किंवा आधीच्या ज्या पद्धतीने बोलल्या आहेत त्या पद्धतीने मी काही बोलू शकणार नाही. मी कदाचित कमी पडीन, कारण माझा विषयच खाऊ नका हा आहे. खाऊ नका की कमी खा. खाऊ नका हा विषय आहे, त्याच्यामुळे मी कदाचित कमी पडेन. पण मी एक अजून सांगू इच्छिते की माधुरीताई आणि माझं घर असं, माझ्या घराच्या मागे यांचं बालरंजन केंद्र आहे आणि सकसही आहे. त्या सकसचा मला किती उपयोग होतो हे त्यांनी स्वतःच्या ह्याच्यात सांगितलं. पण बालरंजन केंद्राचाही मला असा उपयोग होतो की खरं म्हणजे माझ्या अपार्टमेंटची अरेंजमेंट अशी होती की आमची बेडरूम इकडच्या बाजूला होती, पण मास्टर बेडरूम मी चेंज केली की असा विचार करून की कदाचित म्हातारपणी मला डिप्रेशन आलं तर मी ही मुलं तरी बघीन म्हणून मी ती चेंज करून घेतली. आता तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे. न्यूट्रिएंट म्हणजे काय असा प्रश्न होता. न्यूट्रिएंट म्हणजे हे घटक असतात जे आपण अन्न खातो, त्यात हे घटक असतात. साधारण 6वी वर्गाच्या सिलेबसमध्ये आपण हे शिकलेले घटक आहेत. आणि ते घटक आपल्याला काय देतात, घटक सगळ्यांना माहिती आहेत की कॅलरीज, प्रोटीन्स, शब्द तरी ऐकलेली आहेत. पण ह्या घटकांत हे जे कॅलरीज हा शब्द आम्ही सातत्यानेच ऐकतो. सातत्याने ऐकता. पण या कॅलरीजपासून आपल्याला ऊर्जा मिळते आणि जी अत्यंत आवश्यक असते. जेही कोणी असे म्हणतात की आम्ही कार्बोहायड्रेट फ्री डाएट खातो, तर तुम्ही कार्बोहायड्रेट फ्री डाएट खाऊन जगू शकत नाही, कारण तुम्हाला ऊर्जाच मिळणार नाही. कार्बोहायड्रेट काही हे फक्त पोळी आणि भातातून मिळतात असं नव्हे, तर कार्बोहायड्रेट भाज्यांपासून, डाळींपासून, इतर अन्न घटकांपासूनही आपल्याला मिळतात. तर ते आपल्याला एनर्जी देतात. याच्यापासून आपली बॉडी बिल्ड होते, म्हणजे आपले मसल्सचं जे वेअर अँड टेअर होत असतं ते आपलं रिपेअर होण्यासाठी आपल्याला प्रथिनांची आवश्यकता असते. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, नाहीतर आपण पुढे वाढूच शकलो नसतो. ते महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर आपल्या बॉडीमध्ये जे प्रोसेसेस चाललेले असतात थोडके, म्हणजे रेस्पिरेशन नकळत होणारे, श्वासोच्छ्वास घेणे, फूडचं डायजेशन होणे, एन्झाईम सिक्रीट होणे, तर या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा आपल्याला न्यूट्रिएंट्सची आवश्यकता असते. त्याचबरोबर काही अन्न घटकं अशी असतात की जी आपली मेंटल हेल्थ सुद्धा सुधारण्यासाठी मदत होते. आणि खूपच पूर्वीपासून आपल्याला माहिती आहे की जेवणाचा संबंध आपण हा प्रिव्हेन्शनसाठी वापरावा. आपल्यावर औषधं घेण्याची वेळ येऊ नये यासाठी जर आपण न्यूट्रिशियस फूड खाल्लं, म्हणजे ह्या सर्व न्यूट्रिएंट्स, कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स अँड मिनरल्स, फायबर आणि वॉटर, ही केवळ 7च न्यूट्रिएंट्स आहेत. आणि ह्या 7 न्यूट्रिएंट्सचा आपण व्यवस्थित मिलाप केला आणि आपण बॅलन्स डाएट खाल्लं तर आपल्याला पुढच्या आयुष्यामध्ये औषधांवर अवलंबून, सॉरी तुमच्या बिझनेसवरती पण औषधांवर आपल्याला अवलंबून राहायची आवश्यकता पडू नये, याच्यासाठी जे नियोजन करण्याची गरज आहे त्याला न्यूट्रिएंट्स असे म्हणतात. ओके, थँक्यू. खूपच छान. आणि कॅलरीज शिवाय आणि कार्बोहायड्रेट बद्दल असणारे थोडेसे गैरसमज हे आता आपल्याला या उत्तरातनं दूर झाले. स्त्रीची दिवसभराची जी ऊर्जा, मानसिक ऊर्जा तर प्रचंड असतेच, हो. पण दिवसभराची जी शारीरिक ऊर्जा लागत असते ती फक्त डाएट मधनं पूर्ण होऊ शकते का? नाही, फक्त डाएट मधनच पूर्ण ऊर्जा होऊ शकत नाही. त्याच्यासाठी फिजिकल फिटनेस हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं असतं.
म्हणजे डाएटमधून आपल्याला कॅलरीज मिळतात हे सगळ्यांना माहिती आहे. गुगल युनिव्हर्सिटी आणि व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीने तर आपल्याला खूपच चांगल्या प्रमाणात ज्यांना गरजही नाही माहीत असायची त्यांना सुद्धा माहीत झालेलं आहे. पण फिटनेस हे सुद्धा ऊर्जा निर्माण करण्यासाठी महत्त्वाचं असतं. मग ती ऊर्जा ही शारीरिकच आहे असं नाही, मेंटल ऊर्जा सुद्धा फिटनेसमधून निर्माण होते. आणि जर का तुम्ही एक्सरसाइजेस व्यवस्थित केले तर तुमचे हार्मोन आणि एन्झाईम सिक्रेशन हे सुद्धा चांगल्या प्रमाणात होतं. आणि त्या एन्झाईम्सची आवश्यकता जेवण आपण जे जेवतो खातो जे पदार्थ त्याच्यातून जी ऊर्जा निर्माण होते, म्हणजे त्याच्यातून जी शुगर निर्माण होते, हे करण्यासाठी एन्झाईम्सची आवश्यकता असते. आणि या एन्झाईम्सला सपोर्टिव्ह जे असतात ते विटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. म्हणजे नुसतं जेवलोय आणि त्याच्यातून ऊर्जा निर्माण झाली असं शरीरात होत नाही. त्याच्यामुळे इतर गोष्टी लागतात आणि त्याच्यासाठी फिजिकल फिटनेसची सुद्धा आपल्याला आवश्यकता गरज असते. लक्षात घ्या, फक्त डाएट नाही, इंटरमिडियंट फास्टिंग वगैरे, फिजिकल ऍक्टिव्हिटी पण महत्वाची आहे. आहाराच्या गरजा स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सारख्या असू शकतात की त्याच्यामध्ये काही बदल आहे? बेसिक गरजा सारख्या असतात. म्हणजे सगळ्यांनाच कॅलरीज लागतात, सगळ्यांनाच प्रोटीन्स लागतात, मिनरल्स विटॅमिन्स सगळ्यांनाच लागतात. पण स्त्री आणि पुरुषाच्या ज्या काही स्पेसिफिक न्यूट्रियन्सच्या गरजा असतात त्या वेगळ्या वेगळ्या असतात. फॉर एक्झाम्पल स्त्रीची कॅलरीजची आवश्यकता ही पुरुषापेक्षा कमी असते. याचं कारण नॅचरली स्त्रीच्या शरीरामध्ये फॅट पर्सेंटेज थोडंसं जास्ती असतं आणि पुरुषाच्या शरीरामध्ये मसल मास थोडंसं जास्ती असतं किंवा असावं ही अपेक्षा असते. त्याच्यामुळे मसल मेटाबॉलिझमसाठी लागणारी जी ऊर्जा असते, कॅलरीजची नीड असते ती जास्ती असते. पुरुष थोडेसे हेवी वर्ककडे इन्क्लाइंड असतात, त्याच्यामुळे त्यांची गरज जास्त असू शकते. पण हे असू शकते असं आहे कॅलरीजच्या बाबतीमध्ये, पाहिजे असं नाही. कारण ते तुमच्या शारीरिक रचनेवरती अवलंबून असतं. एखादा पुरुष आहे आणि त्याच्यामध्ये फॅट पर्सेंटेज जास्त आहे तर त्याची ऊर्जाची आवश्यकता कमी असेल. पण एखादी स्त्री आहे आणि जी समजा ॲथलीट आहे तर तिची कॅलरीजची रिक्वायरमेंट जास्ती असू शकते कारण तिच्यामध्ये मसल मास जास्ती डेव्हलप झालेला असतो. त्याचबरोबर इतर जसं मॅडम म्हणाल्या कॅल्शियमची गरज ही स्त्रीला जास्ती असते पुरुषापेक्षा. कारण तिला पुढे जाऊन तिच्या हार्मोनल चेंजेसमुळे ऑस्टिओपोरोसिस होण्याची शक्यता असते आणि तो होऊ नये म्हणून सुरुवातीपासून जर कॅल्शियम व्यवस्थित प्रमाणात घेतलं पाहिजे. ह्याचा अर्थ असा नाही की दरवेळी सप्लिमेंट्सचीच आवश्यकता असते. बॅलन्स डाएट हा जर एकच शब्द आपण लक्षात ठेवला तर ती कॅल्शियमची गरजसुद्धा भरून निघते. त्याचबरोबर आयर्न, स्त्रीला दर महिन्यामध्ये मासिक पाळी येत असते, त्याच्यामुळे तिचा ब्लड लॉस होत असतो आणि त्याच्यासाठी आयर्नची गरज असते. त्याचबरोबर अजून एक न्यूट्रियंट जास्ती महत्त्वाचं असतं ते म्हणजे फोलेट. जे फोलेट बाळाच्या, कारण स्त्री ही पुढे जाऊन गरोदर राहणार, तिला मुलं होणार, त्या बाळाच्या न्यूरल ट्यूब डेव्हलपमेंटसाठी फोलेटची आवश्यकता असते. त्याच्यामुळे कॅल्शियम, आयर्न, फोलेट, कॅलरीज हे स्त्रीची रिक्वायरमेंट ही पुरुषापेक्षा साधारणपणे जास्ती असते. थँक्यू, खूपच छान उत्तर दिलं दर्शना मॅम. माधुरी मॅम, फूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी स्त्री किंवा आजही आपल्या कुटुंब व्यवस्थेचा कणा, जसं मी नेहमी म्हणते, असणारी स्त्री ही ओघाने समाजाच्या हेल्दी इटिंग हॅबिट्सवर प्रभाव पाडू शकते. सो ते असं होऊ शकतं का? आणि ते जर होत असेल तर त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? कारण आपण आता सगळ्याच स्त्रिया आहोत आणि सगळ्याच आपल्या कुटुंबियांच्या खाण्याची काळजी करत असतो, घेत असतो. आपल्या म्हणजे आता मुलांमध्ये आपल्या मुळात आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचं रक्षण करणं हे घरातल्या महिलेच्या हातात असतं. कारण ती जे बनवते किंवा बनवून घेते हेच आपल्या घरातल्या मंडळींच्या पोटात जात असतं. आणि मुलांना कधी कधी बळबळ घातलं जातं, पण आपण तर सगळेजण सुज्ञ आणि ॲडल्ट्स ह्या आपापल्या मर्जीने ते सगळं खात असतो. तर त्यामुळे म्हणजे अन्न बनवणे ह्याच्यावर खूप गोष्टी आरोग्याच्या अवलंबून असतात. पण तुम्हाला सांगते, मी जेव्हा मुलांशी बोलते की आपल्या कुटुंबात सगळे मिळून करण्याची काय गोष्ट आहे किंवा काय करता तुम्ही असं विचारते, तेव्हा हॉटेलिंग हे एकच उत्तर येतं.
म्हणजे पूर्वी मला काही मुलं 25 वर्षापूर्वी सांगायची की आम्ही टेकडीवर जातो, आम्ही काय अमुक बघायला जातो, काय म्युझियम बघायला, म्हणजे शनिवार रविवार काय करता, फॅमिली बरोबर काय करता, काही खेळायला जातो, काही मॅच बघायला जातो वगैरे. आता फक्त सगळ्यांचं एकच उत्तर येतं की सगळ्यांनी मिळून करायची गोष्ट म्हणजे हॉटेलिंग. म्हणजे महागडे कपडे घालायचे, महागड्या गाडीत बसायचं, महागड्या हॉटेलमध्ये जायचं, तिथली सगळ्यात महागडी डिश मागवायची आणि दुसऱ्या दिवशी सकाळी महागड्या डॉक्टरकडे जायचं. हा परिपाठ झालाय. म्हणजे तुम्हाला सांगते, माझ्या इतक्या मैत्रिणी शाळांमध्ये शिक्षिका आहेत, त्या म्हणतात सोमवारी मुलं ॲब्सेंट राहिली की त्यांचं कारण त्यांचं बिघडलेलं पोट. हे खूप गंभीर आहे मैत्रिणींना. तर मला असं वाटतं की त्यामुळे म्हणजे त्याच्याकडे खूप लक्ष दिलं गेलं पाहिजे. आणि मुलांना ह्यात जर सवयी लागल्या ना तर मग ते पुढे खूप जड जाणार आहे. आणि ह्यातला सोपा नियम, आता मॅडम आहेतच त्यामुळे त्या सांगतील, परंतु म्हणजे प्रोसेस फूड कमीत कमी खाणं आणि नैसर्गिक, म्हणजे एवढं जरी भान ठेवलं ना तरी सुद्धा आपलं आरोग्य चांगलं राहतं. आणि आजकाल काय झालंय की हॉटेलिंग करून आल्यानंतर सुद्धा म्हणजे फूड पॉइझनिंग आणि ॲलर्जीज, त्याच्यात जे काय पदार्थ घातलेले असतात त्याच्या ॲलर्जीज येऊनही मुलांना त्रास होतो. म्हणजे मुलांनाही होतो, म्हणजे मोठ्यांनाही होतो, पण मला जास्त मुलांच्या इतका त्रास कळतो रोजच्या रोज. तर म्हणून प्रोसेस फूड कमी खाणं, प्रिझर्वेटिव्ह घातलेलं कमी खाणं, ह्या त्याच्यावरचं आहे. आणि मिलेट्सचं मागचं वर्ष मिलेट्स इयर म्हणून जाहीर झालं होतं, त्यामुळे त्याचा समावेश करणं, म्हणजे ज्वारी, बाजरी, नाचणी, वरई, राजगिरा याचा समावेश आहारात करणं, मिक्स धान्यांचे पराठे, मिक्स पिठं, थालीपीठ. आपल्याकडे तर पारंपरिक थालीपीठ हे खूप आवडीने खाल्लं जातं आणि त्याच्याबरोबर लोणी, पांढरं ताज पांढरं लोणी. तर असं हे केलं जातं. किंवा हल्ली ना खूप मसालेदार किंवा ते इन्स्टंट ग्रेव्ही मिक्स मिळतात ना, त्याच्यातनं केलेलं जे अन्न असतं त्याच्यामुळे आपण मुलांच्या नैसर्गिक ज्या चवी आहेत ना त्या मारूनच टाकतो. कुठल्याही भाजीची, फळाची आपल्याला ओरिजिनल चवच कळेनाशी होते. किंवा हे प्युअर स्पायसेस वापरून जर केलं की धनेपूड आहे, जिरेपूड आहे, किंवा मुगाची खिचडी, कच्चा मसाला घातलेली मुगाची खिचडी आहे, तर हे असे पदार्थांची जर आपण चवी नाही ना डेव्हलप केल्या तर म्हणजे मुलांना, आणि मोठे झाल्यावर ते होममेकर्स होणार आहेत, तर त्यांना सुद्धा रोज स्पायसी आणि जळजळीत आणि म्हणजे कांदा, टोमॅटो, लसूण आणि ह्याच्याशिवाय पदार्थ होऊच शकत नाही अशी एक समजूत असलेलं जेवण घरामध्ये तयार होतं. तर त्या नैसर्गिक पदार्थांची चव आणि प्युअर स्पायसेसची एकाची चव ही पण आता आपलं, मला वाटतं चवच जिभेवरची निघून गेली आहे का काय असं वाटण्याजोगी परिस्थिती आहे. तर ओरिजिनल चवी मारून टाकू नका आणि वेगवेगळं ह्याच्यातलं आपण करू शकतो. मिक्स स्प्राऊटचं धिरडं अतिशय छान लागतं. किंवा पूर्वी मेथकूट म्हणजे चिवड्यालाही वापरलं जातं, कांदा घालून रायतंही केलं जातं किंवा भातावरही घेतलं जातं. हा, असे वेगवेगळे पदार्थ. पण मुळात झालंय काय, आता सगळ्या कुटुंबांमधनं आपण जे नित्य खायला पाहिजे ते नैमित्तिक झालंय, आणि जे नैमित्तिक खायला पाहिजे ते नित्य. म्हणजे आता मी एकत्र कुटुंबात खेडेगावात वाढलेली आहे, तर म्हणजे एकादशीचा उपवास झाल्यावर द्वादशीला जेव्हा गोड काहीतरी पानात पडायचं तो साखरांबा किंवा गुळांबा असायचा. ह्याच्या पलीकडे फॅटी डाएट मॅडम, आता सगळं उपलब्धता खूप आहे त्यामुळे खूप आपण फॅटी डाएटकडे वळलेलो आहोत आणि जे क्वचित खायला हवं ते आपण रोज खातोय आणि त्याचा परिणाम खूप जास्त म्हणजे वाईट परिणाम होतोय. अति तेला तुपाचा वापर, चीज म्हणा किंवा जड पदार्थ. आणि आयांचं एक सगळ्यांचं असतं बरं का, मुलं खातच नाही. शीतलला माहितीये कोणी पालक आले की काय तक्रार, हो मुलं खातच नाही बरं का. पण तुम्ही त्यांना भूक लागलेली नसताना जे अनावश्यक कोणताय त्याच्यामुळे मुलं खात नाहीये, तर ते पण एक विचार केला पाहिजे. आणि पालकांना वाटतं की मस्त खूप चीज, खूप लोणी, खूप हे घातलं की गुटगुटीत मुलं होतील. पहिली ती कन्सेप्ट खोडली पाहिजे. हेल्दी मूल म्हणजे गुटगुटीत मूल नाही, तर ते बारीक असलं आणि निरोगी असलं तरी ते हेल्दीच मूल आहे असं ते म्हणजे पालकांच्या मनातली समजूतच बदलली आहे. मॅडम तुम्हाला सगळे सांगत असतील की मुलाला जरा हेल्दी दिसण्यासाठी काहीतरी करा वगैरे.
तर हे तेला तुपाचा वापर ह्याच्यामुळे आरोग्य बिघडत आहे. आणि मी जेव्हा वस्ती विभागात जाते, शाळांमध्ये जाते, तेव्हा तिथली काटक मुलं बघितल्यावर मला ही माल न्यूट्रिशन झालेली सधन कुटुंबातली मुलं पाहिली की कीव येते. अगदी बरोबर आहे. की सगळं असून केवळ चुकीच्या फूड हॅबिट्समुळे हे म्हणजे ह्यांचं अनारोग्य आहे. आणि खेळात म्हणा, ह्याच्यात म्हणा, ती मुलं एवढी पुढे तरबेज असतात आणि अतिशय निकृष्ट अन्न खाऊन चपळ हे असतात. खूप लक्षात घेण्याजोगं आहे आपण. तर त्यामुळे म्हणजे हे खूप महत्वाचं आहे. आणि आपण म्हणजे गरज सोय चैन म्हणून काही खाणं ही गोष्ट वेगळी आणि हॅबिट म्हणून खाणं ही गोष्ट वेगळी आहे. तर त्याची जेव्हा हॅबिट होते ना तेव्हा ते इरिव्हर्सिबल होतं. म्हणजे आपण म्हणतो की काय आज पार्सल आणलं, खूप मला दिवसभर काहीतरी होतं आणि वेळ निभावायची होती, किंवा कधी मुलांना आवड आहे म्हणून एखाद्या ठिकाणी जाऊन खाल्लं वगैरे, म्हणजे गरज सोय चैन या तिन्ही मशणारं काहीतरी. पण ते रोज नाही होऊ शकत, रोज नाही होऊ शकत. आणि त्याचं हॅबिट फॉर्मेशन झालं की मग हे सगळं इरिव्हर्सिबल होतं. आणि मग नित्य काय खाल्लं जातं तर बर्गर, पिझ्झा, पास्ता, नूडल्स आणि हे. तर हे किती निकृष्ट आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येईल तेव्हा आपण फूड हॅबिट्स बदलू, तेव्हा आपलं आरोग्य चांगलं. अगदी अगदी बरोबर आहे. खूप छान. अर्चना मॅडम, योग्य आहारामुळे PMS आणि PCODचा त्रास कमी करता येतो का, किंवा नियंत्रणात ठेवता येतो का? हो, नियंत्रणात ठेवता येतो. पण त्याआधी मी एक थोडंसं सांगू इच्छिते. माधुरी मॅडमनी विषय छेडला म्हणून की की मुलांना पास्ता, पिझ्झा, बर्गर या गोष्टी आवडतात. पण आता कदाचित गृहिणी थोडीशी किंवा स्त्रिया थोड्याशा जागरूक झालेल्या आहेत आणि त्या असा विचार करतात की नको बाहेर न्यायला, कारण पोटही बिघडताना दिसतं आहेत मुलांची, तर मी घरीच करते. तर ह्याच्या मागे दुसरं पण एक कारण असं असतं की जशी मुलं 8-9 वर्षाची होत, आणि बायका अगदी प्राऊडली सांगतात की माझ्या मुलाला रोजचं जेवण संध्याकाळी चालत नाही, त्याला पास्ता पाहिजे, पिझ्झा पाहिजे, त्याच्यामुळे मी इतर फॅमिलीसाठी वेगळं करते, आजी आजोबांसाठी, पण माझ्या मुलांसाठी मी वेगळं करते. यातून ती थोडंसं स्वतःच्या कामावरही जस्टिफिकेशन करत असते. म्हणजे माझी अजूनही गरज आहे. पण याऐवजी जर तिने फॅमिली मील काय खावं आणि ते माइंडफुली कसं खावं ह्याच्यावर जर विचार केला तर कदाचित एकाच वेळेला जेवायला बसताना, अगदी आमच्या घरात सुद्धा हे दिसून येतं की आजी आजोबा भाजी पोळी वरण भात खातात, पण मुलांसाठी त्या आईनी पराठे केलेले असतात, पास्ता केलेला असतो, आज हिला हे, आज त्याला ते, असं केलेलं असतं. यातून ती स्वतःची पण नीड भागवत असते की माझी अजून सगळ्यांना गरज आहे. हा सुद्धा एक पॉइंट मला असं वाटतं विचार करण्यासारखा आहे. मॅडमने पण मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे माझी गरज त्याच्या जेवणातून सुद्धा हे दिसून येतं. आता तुमच्या PMS आणि PCOD साठी प्री मेन्स्ट्रुअल टेन्शन्स जे असतात ती प्रत्येकच बाईला असतात. काही जण अतिशय कामात बिझी जर असतील तर त्यांना ती फारशी जाणवत नाहीत, पण काही जणांना थोडा जरी वेळ मिळाला की मध्ये वेळ आहे की आत्ता मला हे खावं वाटतंय, ते खावं वाटतंय, किंवा एक क्रेविंग म्हणतो की, तर त्या मग काय करतात, त्याचं लेबल जोडतात की मला प्रीमेन्स्ट्रुएशनचा त्रास आहे म्हणून आज मला गोड खावंच वाटतंय, आणि मग त्या जस्टिफाय करतात त्या चॉकलेटला वगैरे. असं पण होताना आढळतं. पण प्रीमेन्स्ट्रुअल स्ट्रेस हा असतो, आणि त्या स्ट्रेससाठी जर का आपल्या आहारामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 या 3 जर गोष्टी असतील तर त्या वेळेला हे जे त्रास प्रीमेन्स्ट्रुएशनचे आहेत हे कमी होतात. तर आता ह्याचे सोर्सेस म्हणजे कुठून हे मिळतं आपल्याला? कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 हे पूर्ण धान्य, म्हणजे आपण जर विचार केला तर मैदा, साखर, लोणी किंवा साय किंवा अशा ज्या क्रीम, अशा ज्या गोष्टी आहेत ह्या वर्ज्य करून फुल ग्रेन्स असे जर घेतले, आता मॅडमनी सांगितलंच की मिलेट्स, मागचं वर्ष जे इंटरनॅशनल मिलेट इयर होतं, आणि त्यांच्याकडचे जे पदार्थ आहेत, मी एक कौतुकाने सांगू शकते की त्यांचा जो व्हीट ब्रेड आहे तो व्हीट ब्रेडच आहे त्यांच्याकडे जो मिळतो. ॲडव्हर्टाइजमेंट नाही करत आहे, पण कारण की ब्रेड जो ब्राऊन ब्रेड बाजारातून मिळतो तो हा मैद्याचाच केलेला असतो.
त्याला कॅरमलाइज केलेलं असतं किंवा त्याला कलर घातलेला असतो आणि तो ब्राऊन ब्रेड म्हणून विकतात. तर तो खऱ्या अर्थी व्हीट ब्रेड किंवा फुल ग्रेन होल ग्रेन ब्रेड नसतो. तो होल ग्रेन्स म्हणजे गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी, रागी किंवा राजगिरा वगैरे असे होल ग्रेन्स डाएटमध्ये असतील, भाज्या आणि फळं डाएटमध्ये असतील आणि चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स डाएटमध्ये असतील, तर हे जे 3 मी न्यूट्रिएंट्स जे म्हटले ते क्रेविंग येण्याच्या पूर्वी इवन 3-4 दिवस सुद्धा आपण बॅलन्स मील घेतलं तर ते PMSचे त्रास कमी होताना आढळतात. 3-4 दिवसच. आपली बॉडी इतकी मॅजिकल आहे की 3-4 दिवसात सुद्धा आपल्याला फरक दिसून येतो. जिभेची चव ही 5 दिवसाची असते. म्हणजे समजा डॉक्टरने सांगितलं की तुम्ही सॉल्ट कमी करा, तुम्हाला बीपीचा त्रास दिसतो आहे, 5च दिवस जर तुम्ही जेवणातलं मीठ कमी केलं तर आपली जीभ सुद्धा वळते. म्हणजे आणि संपूर्ण बॉडी ही योग्य आहाराने 3 महिन्यात रिझल्ट देते. म्हणजे 3 months इन युअर एंटायर लाईफ आणि 3 months ऑफ युअर 20 years बॅड हॅबिट्स कॅन गो अवे विदिन 3 months. सो 3 दिवस PMS साठी, 5 दिवस जिभेसाठी आणि 3 महिने एंटायर बॉडीसाठी, एवढीच आवश्यकता आपल्याला आहे. तर हे आहे. त्याचबरोबर PCOD हा हार्मोनल डिस्टर्बन्सेसचा डिसीज आहे, ज्याचे सिम्पटम्स आहेत वजन वाढणे, मानेच्या मागे काळं होणे किंवा इतर गोष्टी, इन्शुलिनिमिया ज्याला म्हणतात ते होणे, म्हणजे हायपर इन्शुलिनिमिया होणे. तर याच्यासाठी लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड आपण खाल्लं पाहिजे. आता लो ग्लायसेमिक इंडेक्सचं फूड म्हणजे थोडक्यात फुल ग्रेन्स, रिच फायबर डाएट असं जर लक्षात ठेवलं तर त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काय की आपण जे जेवतो त्याचं साखरेत रूपांतर होतं आणि ती साखर आपल्या शरीरातून न वाढवण्यासाठी आपलं शरीर इन्शुलिनला बोलवतं की बाबा मी आता साखरेत माझं जास्ती रूपांतर झालेलं आहे, तर इन्शुलिन ये आणि मला मदत कर. तर जर आपण लो ग्लायसेमिक फूड खाल्लं तर इन्शुलिनचं सिक्रेशनसुद्धा कमी होतं. हे PCODसाठी. हेल्दी लीन प्रोटीन्स. आता प्रोटीन्स आपल्याला मिळतात मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, कडधान्य आणि डाळी, नट्स अँड ऑइल सीड्स, मीट, फिश, पोल्ट्री अँड लेग्युम्स, पोल्ट्री अँड एग्स. या 4 गोष्टीतून आपल्याला प्रोटीन्स मिळतात आपल्या शरीराला. त्यातले काही प्रोटीन्स जे, आता समजा आपण नॉन व्हेजिटेरियन फूड खात असू तर रेड मीट जे आहे त्याच्यामध्ये फॅटचं प्रमाणसुद्धा जास्ती आहे. तर लीन मीट जर आपण म्हटलं, लीन प्रोटीन्स जर आपण म्हटले तर आपल्या व्हेजिटेरियन्सना तर जे प्रोटीन्स मिळतात ते लीनच असतात. साय काढलेलं दूध वापरलं तर ते लीनच प्रोटीन्स असतात. पण हे जे आहे नॉन व्हेजिटेरियन्सना त्यांनी फिश आणि चिकन फॅट काढून जर वापरली तर लीन प्रोटीन्स मिळतात. PCODमध्ये लीन प्रोटीन्सची आवश्यकता, लो ग्लायसेमिक फूडची आवश्यकता, हेल्दी फॅट्स. म्हणजे आता मी तेल आणि तुपाचा व्हिजिबल फॅट्सचा विचार तुम्हाला सांगते. फॅट्स हे फॅटी ॲसिड्सपासून बनलेलं असतं. विविध प्रकारचे फॅटी ॲसिड्स असतात. काही फॅटी ॲसिड्स आपली बॉडी सिंथसाइज करते, काही फॅटी ॲसिड्स आपल्याला जेवणातून घ्यावी लागतात, ज्याच्यामुळे काही फॅटी ॲसिड्स बॉडी सिंथसाइज करते. तर जी आपल्याला सर्वसाधारणपणे कोलेस्ट्रॉल हे जे आहे हे आपलं शरीर तयार करतं, बाहेरून पण मिळतं. तर बाहेरून हे विविध प्रकारच्या सॅच्युरेटेड फॅट्स जर आपण खाल्ले तर आपलं शरीर जास्ती कोलेस्ट्रॉल तयार करतं. सॅच्युरेटेड फॅट कोणतं आहे हे थोडक्यात जर विचार करायचा असेल लेमॅन टर्म्समध्ये, जे तेल किंवा जे कुठलं विजिबल फॅट आपण फ्रीजमध्ये ठेवलं आणि ते थिजलं तर समजायचं ते सॅच्युरेटेड फॅट आहे. याचा अर्थ आपण तूप खायचं नाही असं आहे का? नाही, तूपही खायचं. म्हणजे जर का दर महिन्यामध्ये आपण वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ऑइल घेतले, म्हणजे या महिन्यात राईस ब्रान ऑइल घेतलं, पुढल्या महिन्यात कोकोनट ऑइल घेतलं, त्याच्या पुढच्या महिन्यात करडई ऑइल घेतलं, तर किंवा मिक्स ऑइल केले. फक्त मिक्स ऑइलचा प्रश्न असा असतो की त्याचा फ्लेवर आपल्याला आवडेलच असा नसतो. म्हणून दर महिन्यात किंवा पारंपरिकरित्या काही पदार्थ मोहरीच्या तेलात केली जातात, काही साऊथ इंडियन पदार्थ कोकोनट ऑइलमध्ये केलेली जातात, काही आपले महाराष्ट्रीयन साबुदाणा खिचडी वगैरे असे पदार्थ तुपात केले जातात. तर तो जर विचार आपण करून
तेलाऐवजी तूप वापरलं तर ठीक आहे, किंवा वरण भात घेताना आपण तूप घेतो, पण आमटी भात घेताना तूप घ्यायची आवश्यकता नसते, कारण आमटीत ऑलरेडी तेल असतं, त्याला तेलाची आपण फोडणी घातलेली असते. पण म्हणताना सुद्धा आपण वरण भात तूप लिंबू म्हणतो, आमटी भात तूप हा आपण प्रयोगही करत नाही ट्रॅडिशनली. हा जरासा थोडासा आढावा घेत घेत जर आपण तेला तुपाचा विचार केला तर आपण हेल्दी फॅट्स आपल्या शरीराला देऊ शकतो. आणि फायबर रिच डाएट, PCODचा आपण बोलतोय, तर फायबर रिच डाएट, तर फायबर आपल्याला जे मिळतं हे होल ग्रेन्स पहिल्यांदा सांगितल्यासारखं, प्लस फळं आणि भाज्या, याच्यातून फायबर रिच डाएट मिळतं. आणि प्रॉपर हायड्रेशन ऑफ द बॉडी, स्ट्रेससुद्धा हायड्रेशननी कमी होतो. तर हायड्रेशन म्हणजे काय, जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष तहान लागलेली असते त्याच्या आधी आपली बॉडी डिहायड्रेट झालेली असते, पण ती जेव्हा आधी डिहायड्रेट झालेली असते तेव्हा आपल्याला असं वाटतं की आपल्याला भूक लागलेली आहे, खरी आपल्याला तहान लागलेली असते. त्यामुळे जेवायला बसताना जेवायच्या वेळी आपल्याला भूक लागणं साहजिक आहे, पण मध्यरात्रीच मला भूक लागली, मी उठले आणि मी खाल्लं, असं जर आपलं होत असेल तर ती तहान लागली आहे हे समजा. किंवा रात्री झोपच मला आली नाही, पाणी पिऊन बघा. माझी आजी, पूर्वी आम्ही जेवायला बसलो सगळेजण की पोळ्यांचा काही काउंटच नसायचा, तेव्हा ती सांगायची की एकदा मध्येच पाणी पिऊन बघा, पोट भरलेलं असेल. असं. तर हे महत्वाचे PCOD साठी. सो म्हणजे ताणतणावावर मात करण्यासाठी सुद्धा आहार खूप महत्वाचा भाग आहे असं हो. तुमच्या त्याच्या बोलण्यातनं जाणवतं. येस. आहार खूप महत्वाचा आहे. माधुरी मॅडम, एका फूड इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असणारी स्त्री किंवा आजही आपल्या कुटुंब व्यवस्थेत हे झालं म्हणजे पुढचं आहे ना. पुढील काळात स्त्रियांच्या व्यवसायातील रोल आणि कॉन्ट्रीब्युशन कसे असेल असे वाटते तुम्हाला फूड इंडस्ट्रीमध्ये, आणि मानसिक आरोग्याचा किंवा स्वास्थ्याचा स्त्रियांच्या व्यावसायिक आयुष्यावर कसा प्रभाव पडू शकतो? स्त्रिया अर्थार्जनासाठी किंवा आपल्या शिक्षणाचा समाजाला फायदा व्हावा याच्यासाठी अधिकाधिक संख्येने म्हणजे बाहेर पडल्याही आहेत आणि पडतातही आहेत. तर त्यामुळे म्हणजे पीठ मसाले ह्यांच्या पुढे जाऊन आता पोळी भाजी सेंटर्स, डबे आणि ह्याची म्हणजे कधी नव्हे एवढी मोठी गरज समाजात निर्माण होणार आहे. आणि योग्य किमतीत सात्विक अन्न मिळणं ही गरज मोठी राहील. कधी कधी मला वाटतं की आता 1 BHK, 2 BHK, 3 BHK मधला केच जाणार आहे. किचनची फॅमिलीला गरजच राहणार नाहीये. एक चहा कॉफी पुरती पॅन्ट्री असली की झालं. आणि बरेच वेळा असं होतं की म्हणजे मगाशी मॅडम म्हणाल्या की एक मूल वगैरे, आता अनेकांना मुलंच नको आहे. तर मग जाताना काहीतरी पार्सल घ्यायचं, ते ऑफिसमध्ये टेबलावर बसून खायचं, येताना काहीतरी पार्सल आणायचं, ते घरी आल्यावर टीव्ही समोर बसून म्हणजे काय खातोय कळलं नाही पाहिजे किंवा त्याची चव कळली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीचं म्हणजे किचन या गोष्टी, ही गोष्ट म्हणजे आपल्या घरातनं अदृश्य होईल का काय असं एक वाटायची म्हणजे अशी मला काळजी वाटते. आणि केच्या ऐवजी पुन्हा वर्कप्लेस किंवा म्हणजे त्या काम करण्याचं एक ठिकाण, अशी एक खोली त्याच्यामध्ये वाढायची शक्यता आहे. तर त्यामुळे आणि मुलांची जेवणं असतील तर मुलांची जेवणं काय हल्ली शाळा पण देतात. तर त्यामुळे ते एक होईल. आणि मगाच्या ह्यांनी पण सांगितलं की मुलांसाठी वेगळं करणं, ह्यांच्यासाठी वेगळं करणं. आपल्यापैकी बऱ्याच जणांना म्हणजे ज्या सिनियर आहेत त्यांना तरी आठवत असेल की प्रत्येकासाठी वेगळं ही पद्धतच नव्हती. म्हणजे आमच्या घरात तर आजी आजोबा होते आणि कितीही आवडलं नाही तरी खायचं, पानात वाढलेलं खायचं, ते टाकायचं नाही. त्यामुळे हळूहळू आपली टेस्टही डेव्हलप होते. काय प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट आवडत नसते. आजोबा माझे 94 वर्षाचे होते, ते म्हणायचे की आवडलं नाही तर थोडं खा, पण आवडलं तर मनापासून आणखीन खा. परंतु खायचं नाही, टाकायची हिंमतच नव्हती आपल्यामध्ये. तर त्यामुळे असे नखरे किंवा ते फॅड्स म्हणू आपण, असं काही राहिलं नाही. आणि हे एकत्र कुटुंबात शक्य होतं. आजकाल तेही शक्य नाही. आताच त्यांनी सांगितलं की आजी आजोबांना वेगळं, मुलांना वेगळं लागतं. तर हे जर पॅटर्न्स आपण बदलले, हे कदाचित लाडाचाही भाग असतो की म्हणजे, आणि एक मुलांना कुठल्याही सवयी विशेषतः अन्नाच्या लावताना आयांना असं वाटतं की आपण काहीतरी कंपल्शन केलं किंवा काही दिलं नाही तर पालकांना सगळ्यात मोठी भीती असते की आपण मुलांचे नावडते होऊ. आता आपल्या प्रत्येकाला आई वडिलांनी शिस्त लावली, आजी आजोबांनी, पण असे कोणी नावडते झालेत का आपले?
उलट आपण त्यांना म्हणतो शिक्षकांबद्दल आठवण काढताना की ते किती कडक होते म्हणून आमच्या आयुष्याला वळण लागलं. मग आपल्याला पालकांना पदोपदी का अशी भीती वाटते की आपण मुलांचे नावडते होऊ? बरोबर. आपण मुलांना त्यांच्या गुणदोषांसकट स्वीकारतो, मुलं पण आपल्याला गुणदोषासकट स्वीकारत असतात. आणि ह्याच्यात जर ते बार्गेन सुरू झालं ना की मला हे दिलंस तर मी आवडीन, म्हणजे तू मला आवडशील. मुलं हल्ली हे वाक्प्रचार घरोघरी करतायत बरं का. तुम्ही पहा तपासून की हे नाही दिलंस तर मग तू मला आवडत नाहीस. आय डोंट लव्ह यू मम्मा, की मम्माचं काळीजच हल्लं. असं नका करू. की आपण जेव्हा चांगल्या सवयी लावतो त्या त्यांच्या मनाविरुद्धच असणार आहेत. बरोबर आहे. तर त्याच्यात आपण थोडे नावडते होत त्यांचे, पण हे काही परमनंट टिकणारी गोष्ट नसते. आता तुमच्यापैकी सांगा मला की आपण 13-14 वर्षाचे असताना आपले आई वडील हे जगातले अत्यंत बुद्धू जोडपं आहे ह्याच्याबद्दल असं वाटलंय की नाही आपल्याला? मी हात वर करते. हा, पण आता म्हणजे आता आई वडीलही नाही आहेत आणि जेव्हा आठवतो आपण तेव्हा मी आता शिरीषाला सांगत होते की किती गोष्टी आठवत आहेत आपल्याला. तर आजी म्हणजे पालकांनी मुलांचे आपण नावडते हो ही भीती मनातनं पहिली काढून टाका असं मला वाटतं. आणि ती फूड रिलेटेड जास्त आहे म्हणून मला इथे प्रामुख्याने ते सांगावं असं वाटतं. खूपच छान उत्तर मिळालीत ना दोघींकडनं. नाही, अजून एक प्रश्न बाकी आहे. आत्ताचं उत्तर खूपच छान होतं आणि दोघींचंही छान होतं. हेल्दी लाईफस्टाईल म्हणजे वुमनसाठी स्पेसिफिकली त्यासाठी तुम्ही दोघी जणींकडनं मला ऐकायला आवडेल की सिम्पल टिप्स काय आपण देऊ शकतो? हेल्दी लाईफस्टाईलमध्ये लाईफस्टाईल ह्या शब्दाचाच अर्थ आहे की तुमचं खाणं पिणं आणि तुमचं राहणं सहाणं. राहणं सहाणं म्हणजे तुमची एक्सरसाइज आणि इटिंग पॅटर्न, याला आम्ही लाईफस्टाईल म्हणतो. आता खाण्यापिण्यामध्ये मी आधीच सांगितलेलं आहे होल फूड, प्रॉपर हायड्रेशन, फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स आणि प्रोटीन्स हे सगळे योग्य प्रमाणात असले त्याला बॅलन्स डाएट असं म्हणतात, जे हल्ली कोणी करताना मला दिसत नाही. प्रत्येकाला कुठलं तरी डाएट करायचं असतं की इंटरमिटंट फास्टिंग, कीटो डाएट, अमकं डाएट तमकं डाएट, त्याची कुठलीही आवश्यकता नसते. पण बॅलन्स मील्स हे हेल्दी डाएटमध्ये आहे. पण ते कसं खायचं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. हेल्दी ही एक मी टिप देते ज्याला तुम्ही, आपल्याला सगळ्यांना हा शब्द माहिती आहे माइंडफुल इटिंग, पण जे आपण करतच नाही. म्हणजे आयदर आपण टी व्ही समोर बसून खातो किंवा आपण इतर कुठले तरी विषय हाताळताना ते जेवतो. पण पूर्वी जसे जेवत असत की सगळी फॅमिली एकत्र बसली आहे, कुठली तरी प्रार्थना म्हटली आहे, त्याच्यानंतर जेवणात काय केलं आहे, ते कसं केलं आहे याच्यावरती चर्चा करून आपण जेवत असू. हल्ली ती चर्चाच दिसत नाही, कारण कित्येक वेळेला जेवणही घरचं नसतं. तर माझे वडील नेहमी बोलताना हॉटेलमध्ये जरी आम्ही रेस्टॉरंटमध्ये गेलो तरी सुद्धा म्हणतात हे छान केलंय असं. तर मी म्हणते बाबा कोणी केलंय, तुम्ही म्हणजे छान केलंय म्हणून कोणाला सांग, नाही त्याला बोलवून सांग हे छान केलंय. म्हणजे त्याचा आनंद घेत जेवणं, माइंडफुल इटिंग हे सगळ्यात महत्त्वाची टीप आहे. यांनी एक शब्द उच्चारलाच आहे, प्रोसेस फूड. प्रोसेस फूड जे आहे ते खूपच हार्मफुल आहे, जे कारणीभूत अनेक गोष्टींसाठी आहेत. त्यातला PCODचा जो उपद्रव झालेला आहे हा प्रोसेस फूडमुळे आहे. प्रोसेस फूड म्हणजे काय, कॅन्ड फूड, इझिली अवेलेबल फूड याच्यामुळे झालेला तो हे आहे. तर कॅन्ड फूड, फ्रोझन फूड, आणि लोकांना आवडतं सांगायला की आम्ही ह्या सुपर फूडमध्ये गेलो आणि तिथून आम्ही हे आणलं आणि त्याचा हा पदार्थ बनवला. पण जितके प्रोसेस फूड तुम्ही वापराल तितके तुम्ही इतर त्याच्यात असलेले रासायनिक किंवा असे जे तत्व आहेत त्याचं इंजेक्शन तुम्ही जास्ती करता आणि जे तुम्हाला हार्मफुल आहे. आणि अनेक गोष्टी त्यातून उद्भवतात, हार्ट डिसिजेस, रेस्पिरेटरी डिसिजेस, PCOD सारखे डिसिजेस, ऑल मेटाबॉलिक डिसऑर्डर्स आर रिलेटेड टू प्रोसेस फूड. आता एक्सरसाइज जो करता, टिप्स मागितल्यात तुम्ही. एक्सरसाइज करणे हे सगळ्याला माहिती आहे, पण प्रत्येकाच्याकडून एक्सरसाइज घडत नाही. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की मला कोणता एक्सरसाइज करायला आवडेल ह्याचा जरासा विचार केला की लहानपणापासून मी काय करत होते, मी खेळत होते, सायकल चालवत होते, की पोहायला जात होते, की मी काय करत होते. समजा खेळत होते जर आलं
तर मी खेळत कशासाठी होते, माझ्याबरोबर माझ्या मैत्रिणी होत्या म्हणून मी खेळत होते. म्हणजे कुठला एक्सरसाइज करायला आवडतो, तो कोणाबरोबर करायला आवडतो आणि कशामुळे मला स्ट्रेंथ येईल. नुसतं एक्सरसाइज एरोबिक असतात, ॲनरोबिक असतात, अनेक असतात एक्सरसाइजेस, पण त्याच्यात स्ट्रेंथ इन्क्रीजिंग एक्सरसाइजचा थोडासा समावेश केला. थोडक्यात म्हणजे बॅलन्स डाएट खायचं आणि 45 मिनिट्सचा एक्सरसाइज करायचा आवडीच्या कंपनीबरोबर, ज्याच्याने आपल्याला मोटिवेशन कायम राहील. असं जर आपण करण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज पडणार नाही पुढे जाऊन. म्हणजे तुमचं वजन आणि उंची बॅलन्स असली पाहिजे, ज्याच्यासाठी अनेक चार्ट्स अवेलेबल असतात, BMI वगैरे ज्याला आपण म्हणतो. त्याचबरोबर आपल्या वेस्टची मेजरमेंट आणि हिपची मेजरमेंट आपण जर केली आणि वेस्ट टू हिप रेशो स्त्रियांनी 0.8च्या आत जर ठेवला तर आपल्याला अनेक गोष्टींपासून मुक्तता मिळू शकते, अनेक गोष्टी, पुढच्या अनेक रोग. व्हेरी नाईस. खूपच छान, अतिशय उपयोगी टीप आपल्याला मिळालेली आहे. अशाच टिप्स आपण थोड्याशा माधुरी मॅडमकडनंही जाणून घेऊयात. मी 3 नातींची आजी आहे, तर त्यामुळे घरात मी आजीचाही रोल निभावत असते. आणि मला नेहमी असं वाटतं पालकत्वाच्याही दृष्टीने आणि हे की घरातल्या प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी करत असतो, पण उमऱ्याच्या आत येताना प्रत्येकाने आपली जी काही पद प्रतिष्ठेची झूल आहे ती उमऱ्याच्या बाहेर ठेवावी आणि मग घरात यावं. मग घरात तुम्ही कोणाची तरी सासू असता, कोणाची तरी सून असता, कोणाची तरी आजी, नात, ही नाती सांभाळावी. तर माझ्या नाती तीही खेळत होत्या आणि घर आपलं खेळतात ना मुलं लहान असताना, तर ते खेळत होत्या. आणि ती म्हणली थांब मी पटकन जाऊन टॅब घेऊन येते. मी म्हणलं का ग? तर म्हणे नाही, मी तिला भरवतीये ना. तर मी म्हणलं मग टॅब कशाला पाहिजे, मग ती जेवणार कशी? म्हणजे जेवण्याची क्रिया गिळण्याशी असते का टॅब पाहण्याशी असते, इथे बेसिक प्रश्न होता. आणि मी माझ्या दोन्ही सुनांना बोलवून तो खेळ दाखवला आणि मी त्यांना म्हणलं दिस इज अलार्मिंग. आपल्याला ही धोक्याची घंटी आहे की त्यांना असं वाटतंय की समोर काहीतरी असल्याशिवाय आपण जेवूच शकत नाही. आणि हेच आता मोठ्या बायकांच्या बाबतीत पण हेच होत आहे. माझ्याकडे आमच्या पालकांपैकी माझ्याकडे 350 मुलं असतात आणि त्यांचे पालक आणि आजी आजोबांना असे वेगवेगळे लोक मला भेटायला येतात. तर मध्यंतरी एक आजी सांगत होत्या की माझी सून स्वयंपाकच करत नाही, ती सारखे काय हे बघते, नेटफ्लिक्स बघते आणि कुठले त्या ह्याच्या सिरियल्स बघते आणि मग काहीतरी आणून तिला डब्यातलं देते आणि त्याच्यापायी तिचं स्वतःचंही डायट आणि मुलीचंही डायट आणि सगळ्याचं भानच हरपतंय. आणि मोठी माणसं सुद्धा आता हातात स्क्रीन असल्याशिवाय, डायनिंग टेबल छोटा मोठा काय असेल तो असल्याशिवाय जेवू शकत नाही. अगदी. तर हे पहिलं आपल्याला ब्रेक केलं पाहिजे. आपापल्या कुटुंबातनं तरी आपण हे करू शकतो. तर पहिलं म्हणजे जेवताना त्याची चव घेऊन जेवायचं, मग काहीतरी आपल्या ते अंगी लागतं म्हणतात तसं तशातली गोष्ट घडेल. कारण एवढ्या भावनांचे कल्लोळ ते पाहत असताना मी पाहते ना नातींचं, की ती कार्टून्स पाहत असताना ती जी एक्साइटमेंट आहे, ती जी ह्याच्यानी पचन कसं होणार, हे सगळ्यांनीच गंभीरपणे घेण्याची गोष्ट आहे. की जेवत असताना स्वस्थ चित्त असून जेवलं तर ते तुमचं पचन चांगलं होईल. तुम्ही एवढे भावनिक कल्लोळाच्या ह्याच्यात असताना जेवण होणारच नाहीये ते. तर ती एक म्हणजे जेवणातला भाग झाला. आणि दुसरा व्यायामाचं जसं सांगितलं तसं म्हणजे मी खेडेगावात असूनही इतके फॉर्च्युनेट होतो आम्ही की माझी आई बॅडमिंटन खेळायची, वडील टेनिस खेळायचे. त्यांनी आम्हाला खेळ आणि व्यायाम ह्या आयुष्यभर करायच्या गोष्टी असतात हे मनावर बिंबवलं. त्यामुळे मी वयाच्या 5व्या वर्षीपासून 22व्या वर्षीपर्यंत पोस्ट ग्रॅज्युएट होईपर्यंत माझी प्रत्येक संध्याकाळ मैदानावर काढली. आणि मैदान तर तुम्हाला सांगते इतकं आपल्याला देतं, म्हणजे फिटनेस तर राहतो, पण रोजच्या रोज हरण्या जिंकण्याची जी सवय होते त्याच्यामुळे आयुष्याला तोंड देण्यासाठी आपण सक्षम होतो. अगदी बरोबर आहे. त्याच्यातनं एक मुद्दा मॅडम पण रिलेट करतील की सोशल इमोशनल स्किल्स जे आपल्या नवीन पिढीचे कमी होत आहेत हे या मैदानी खेळ कमी झाल्यामुळे आणि व्हर्च्युअल जगातले खेळ वाढल्यामुळे हा प्रकार खूप आपण हे करतो. अगदी महत्वाचा मुद्दा आहे. आणि पालकांना म्हणजे मी नेहमीच विचारते, मुलांना विचारते कोणाकोणाची आई व्यायाम करते, तर मुलं म्हणतात काय ताई वेट डोक्यावर बिक्यावर पडले काय आले कसे प्रश्न, वेट तरी असतो आईला का, आई कशी व्यायाम करेल. मग मी विचारते कोणाकोणाचे बाबा व्यायाम करतात,
काही नाही उत्तर. मग एका मुलांनी मला उत्तर दिलं होतं, माझे बाबा 3 व्यायाम करतात आणि 3ही बोटांचे. म्हटलं बोटांचे व्यायाम म्हणजे काय? तर ते नोटा मोजतात, चेकवर सही करतात आणि टीव्हीचा रिमोट दाबतात. हे 10 वर्षाच्या मुलाचं उत्तर आहे. तर हे 3 व्यायाम माझे बाबा करतात. म्हटलं मग तू काय करतोस? तर म्हणला मी क्रिकेट आणि फुटबॉल खेळतो. तर मी म्हटलं एवढे टाइम कन्झ्युमिंग गेम खेळू देणारे पालक कोण आहेत, मला एकदा बघायचं आहे त्यांना, तर घेऊन ये. पण त्याच्यापूर्वी रोज किती किती वेळ खेळतोस? तर तो म्हणला मोबाईलची बॅटरी उतरेपर्यंत. तर मी म्हटलं राजा, याचा आपल्याला काही उपयोग नाही. आपल्याला खेळून घाम आला पाहिजे, दम लागला पाहिजे, तर त्याचा आपल्या शरीराला काहीतरी उपयोग आहे. तर म्हणजे आणि मग मला मुलं विचारतात की किती दिवस व्यायाम करायचा? मी म्हटलं ज्या दिवशी तुम्ही सलाईन लावून हॉस्पिटलमध्ये असाल त्या दिवशी नाही केला तरी चालेल. म्हणजे इतकं ते भिनवलं गेलं पाहिजे लहानपणापासून मुलांच्या ह्याच्यात. बरोबर उलट होत आहे की डाएट खूप वाढलंय, अवेलेबिलिटी आहे आणि व्यायाम कमी होतोय. त्यामुळे शाळेतल्या मुलांच्या 60% मुलं ओबीज आहेत आणि ह्यांच्यावर आपली भारताची भिस्त आहे. म्हणजे हे खूप म्हणजे लक्षात घालण्याजोगं आणि बदलण्याजोगं आहे. तर त्यासाठी मला वाटतं आपण काळजी घेतली पाहिजे आणि म्हणजे आपापल्या घरातनं ह्याची सुधारणांना सुरुवात केली पाहिजे. थँक्यू माधुरी मॅम, थँक्यू अर्चना मॅम. अत्यंत ओघवत्या शैलीमध्ये खूप महत्त्वाचे मुद्दे त्यांनी आज आपल्यासमोर मांडले. सो अत्यंत ऋणी आणि आभारी आहे. मी फक्त एकच गोष्ट ऍड करते आणि जी मेंटल हेल्थच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे असं मला वाटतं की आपण काहीतरी वर्थ आहोत असं आपल्याला फिलिंग वाटलं पाहिजे आणि लाईफ इज ऑल्सो वर्थ लिव्हिंग. तर तेवढी काळजी घ्या, आपल्याला आवडणारी गोष्ट करा. माझी रांगोळी म्हणजे माझं 15 मिनिटाचं ध्यान असतं आणि त्यामुळे मी नेटाने काढते. आणि मी 45 वर्ष ज्या दिवशी मला रांगोळी काढून झाली तेव्हा मी आईला फोन केला की आईला म्हणलं आई आज 45 वर्ष झाली मी रांगोळी काढते. ती म्हणली माझी 65 झाली आहेत, काढत राहा. आणि रोज मी 2 वेगळ्या जगात वावरतीये गेली 12-13 वर्ष. म्हणजे बालकारण आणि राजकारण हे कमालीची 2 टोकं आहेत. म्हणजे बालकारण आहे हे अतिशय संवेदनशीलतेचं काम आहे आणि राजकारण हे अत्यंत निब्बर कातडीचं आहे. बालकारणात आम्ही काय करतो, आपल्या सगळ्यात काही सगळे गुण नसतात, मग आमच्या ताई दादांच्या गुणांची बेरीज करतो आणि मुलांपर्यंत पोहोचवतो. दुसरं काय करतो तर समाजातले तुमच्यासारखे सगळे चांगले लोक आमच्या बालरंजनशी जोडून घेतो. मग शीतल येते आमच्या पालकांना मार्गदर्शन करायला, तर असे चांगले लोक जोडून घेतो. आणि राजकारणात आम्ही काय करतो, कोणाच्या तरी मागे बॅक बायटिंग करतो, मायनस त्यांना, आणि कोणाला तरी कटाप करून टाकतो भागाकार. म्हणजे अधिक आणि गुणिले ही चिन्ह आम्ही बालकारणात वापरतो आणि वजा आणि भागाकार ही राजकारणात वापरतो. पण मला मुलांमधनं एवढी ऊर्जा मिळते की मी त्याच्यावर मात करून अजून टिकू नये राजकारण, एवढं सांगते मी. आणि ती जी पॉझिटिव्हिटी आहे ना, मुलांमुळे मिळणारी जी पॉझिटिव्हिटी आहे ना, ती आपल्याला पुढे जायला मदत करते. आणि नेहमी मी आता गेल्या 10 वर्षात जेवढी भाषणं केली असतील ना, त्याच्यात मी नेहमी हे पाहते महापालिकेमध्ये की मुलांसाठी आपण काय जग सोडून जाणार आहोत. कारण तिथे स्क्वेअर फूट गुणिले रुपये एवढं एकच गणित चालतं, पण मुलांवरचे संस्कार आणि मुलांचं भविष्य ह्याचा विचार करणारी जर मंडळी तिथे आली तर नक्की बदल घडेल असं मला वाटतं.